दाखवून मग पोरीस फोटो. हे काय बघा पोरीचा फोटो कसा आहे, चांगली राव. कशी आहे. हो पण जमल का माझं? जमल. जमल. हा. हुंडा बिंडा काही हुंडा नाही काही. नाही देणार. नाही हुंडा नाही त्यांना. हो त्यांच्या परिस्थिती लय गरीब आहे. हा का? असे म्हणजे ते मोलमजुरी करून खातात. हा होय. त्यामुळे त्यांना हुंडा नाही देताना तुम्हाला संध करून घेऊन यावं लागेल. ते फक्त नाही एक करायला जोडी मी आहे तयार, मी करीन ना. फक्त एक जोडी कपडे देतील आणि नारळ वगैरे देतील ते. चालते मग जमल ना नक्की. जमल. मग तुम्हाला बोलू. पुढाकार घ्यावा लागेल ना. मी घेतो ना पुढाकार. हा मग पत्रिकेत तुमचं नाव बी टाकन मी. नाव टाका न टाका त्याचं काय नाही. एखाद्या बायलेकीचं चांगलं होतं आपलं चांगलं आहे ना त्या गोष्टीसाठी. हा हा. मी बोलू का त्यांना फोन करून. बिंदास बिंदास. कधी सांगू भेटायची तारीख वगैरे काय. रविवारी सांगा ना, म्हणजे सरपंच बिरपंच सगळे निवांत असते. बरं ठीक आहे रविवार सांग. हा चाल. हा येत जा असं ना. यायला भारी सामान घेऊ बुवा. जायचंय आपण सध्या घालू 5 वाजता. मम्मी मम्मी ओ मम्मी डैडी हो जाओ रेडी जिससे मेरी शादी होगी वो लड़की मैंने ढूंढ ली है. बल्ले बल्ले कुठे 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 भेटली. अरे ती आहे ना, आपल्या गावात एक माणूस भेटला मला. हा तो आहे ना असे लोकांचे लग्न जुळून देतो. बर. आणि तिने एक फोटो दाखवला पोरीचा. हा अशी भारी पोरगी आहे ना, विषयच नॉट. ओ माय लय गॉड. भारी, लय चिकनी. तुझं जमीला काहीतरी मग. हा अरे मग घ्यायचं ना उरकून टाकायचं ना लवकर मात्र लग्न. रविवारी येणार आहे ती. हा होय. मग तेच काय म्हणणं आलं, पोरीचे आई वडील मोलमजुरी करते, त्यांची काही परिस्थिती नाही. हा. मग ते लग्न बिग्न सगळं तुम्हालाच करून घ्यावं लागेल. चांगलं मग आहे का नाही? हा हा पण मग पोरगी द्यायला तयार आहे ती. ती पोरगी द्यायला तयार आहे, आपण घ्यायला तयार आहे. अडचण काय? पैसे नाही ना. अरे पैसे लागत आहेत ना. घंट्या हम्म. एक काम कर ना मग. हम्म. तू सरपंचाकडे माग ना, तुझ्याकडे एकच माणूस आहे तेवढं तुला मदत करणार. एक नंबर. बरोबर बोलला. सरपंचाला पैसे मागायचे म्हणजे ते अख्ख्या दुनियाभराचं ज्ञान शिकवतात. असं वाटतं सरपंच हे घ्या 500 गप्प बसा असं म्हणावं काय. हा, पण ते 500 बी द्यायला नाहीत ना आपल्याकडे असं तेच तर झालंय. गोळ झालंय, पैसा नाही ना. कोणाकडे तर उसने पासने. उसने कोण आपल्या चेअरमन कडे मागू बघ ना मग. चेअरमन नाही ना उसने देत. का बरं? का? त्यांचे 10% व्याज द्यावं लागेल. अरे यार, त्यांचा व्यवसाय म्हणा, पण मग आता आपल्याला बी गरज आहे ना राव, असं काय करतो. बघायचं मागून. घेऊ व्याज घेऊ होय. हा लग्न आता घ्यायचं करून व्याज आहेत. आज इथं तर- कालांतराने वर्ष 2 वर्ष कधी ना कधी भेटणार आहे ना. लग्नाचं लग्न आता व्याज- झालं तर ठीक आहे. वय वाढलं कमी जास्त परत अजून काही भेटले नाही भेटले भविष्यात पोरगी तर मग काय करतो. मग काय करशील. चालतंय. हा? व्याज काय कधी ना कधी भेटणारच आहे. है का नाही. मी जातो हा चेअरमन कडे. हा. आणि किती पैसे घेऊ? लाखभर रुपये घेऊ. एवढे सध्या लगेच नाही देणार तुला. 70-80 महाग पहिले हा. सुरुवातीला 70-80 मध्ये आपलं सुरुवातीला काय करू आपण, एक एक गोष्टी बँडवाला बिनवाला माडव बिंडवा पर्यंत किरकोळ करू, जेवणाचं नियोजन लावू. लय नाही पहिले सुरुवातीला कपडे तुला कमी याच्यात- शेरवानी बिरवानी घेऊ लागेल. तो राजीव डीजे वाला आहे ना ओळखीचा. हा मग अरे श्री भाऊ धाडगे पाटील वाजतात आपले जग एकदम खास येते. त्यानंतर डीजे लावू काय बँड लावतो. भारी वाजतो तो राजू योगी ना, एक नंबर क्वालिटी वाजतो होय. चल मी जातो चेअरमन कडे. लाख रुपये म्हणतो तेव्हा कुठं 70-80 देते. हा असं कर. हे आता बरोबर कसं बोलला. वाजला? हा. असं करायचं. हा चालतंय. थांबले. हा? हसल्याला लोक भेटून यांच्या सोयरीकी जोडायला लागल्यात. आपलं काय व्हायचं. आपल्या पत्रिकेतच दोष. पत्रिकेत नाही रे, मग? आपल्या थोबाडात नशिबात दोष आहे. हात दाखव तुझे. दिसलं का इथंच तुझं सगळं सूत्र तुझं इथंच आडले. तू काढलं. हा निघलोय आता. तू येऊन थांब फाटे. हा गाडीतच बसतोय. हा हा चाल. हा तिथं ऑफिसला जाऊ तिथं नगर. चाल. हो चेअरमन बरं झालं भेटले बा तुम्ही. काय म्हणतो गंठन. ते ना आपल्या गावात एक माणूस भेटला होता मला. बर मग. तो आहे ना लोकांचे असे विवाह इच्छुक लोकांचे विवाह जुळून देतो. हा का. तिने एका पोरीस फोटो दाखवला. असा भारी फोटो होता ना, नुसती का? चिकनीच होती. नुसता एक त्याच्या आहे ना. मग. मला ती पोरगी आवडली. ते अशी करायचं लग्न. बर. पण तो जो आहे ना तो मधला मध्यस्थी, हा. त्याचं म्हणणं असं आहे की त्या पोरीच्या घरच्यांची नाही परिस्थिती, ते मोलमजुरी करतात. ती एक नारळ पोरगी आणि एका ड्रेस देतील भाऊ पोरीला. बर मग. मग ते सगळं लग्न फिरणं मलाच करून घ्यावं लागेल. कुठे नादी लागत गंठन. असे फशीतीन बिशीतीन बरं का लोक तुला. नाही नाही ते येणार आहे ड्रायव्हर येतो म्हणली ती. हा मग का. सरपंचांनी तुमची गाठ घालून देतो. मग ते लागण्यात तयारी माझ्याकडे पैसेच नाही. मला 1,00,000 रुपये द्या ना याजनी. लाखभर रुपये. हम्म. अशी काय तयारी करायची तुला. मग ते डीजे बुक करायचा. मला ते 3 पीस. पण ते हळदीला ते नाही का ते वाघावानी काय म्हणते शेरवानी
अरे नको खर्च करू गांठ्या, खर्च काढून कुठं खर्च करीत असते नाही का? नाही, लग्न एकदाच होणार आहे आता. हाय की 42 चालू आहे माझं. आता 1 लाख रुपये लय होते बरं का. आता तू काही तारण नाही तुझ्याकडे, काहीच नाही. 60,000 रुपये द्यायला सांग. बरं द्या 60 तर 60 द्या. बरं आपल्या पतसंस्थेत जा, हम्म. मी कॅशियरला सांगतो तुला 60,000 द्यायचे. हा. पण फेडायचं बघा. हा दर महिन्याला देईन ना मी. हा नाहीतर मग आपले सरपंच सोडून आपल्या गोठ्यात काम करावं लागेल. हा नाही फेडले तर वाटत घ्या कामाला. फेडीनच मी 99% तर फेडीन. चाल जा. जाऊ का मग? हा जा. मग ते आले ना ड्रायव्हर तुम्हाला बोलवतो पोरगी बरं बघायला. बरं. हा पतसंस्थेत जाऊन चेअरमननी सांगितलं मला. हा ते कॅशियरला भेटतो ना. ठीक आहे. मॅडम आहे का सर आहे आता तिथे कॅशियर? मॅडम आता. मॅडम नवरा आला वे शिपाशी बाबा लगी ढिचाक 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 ढिचाक. अय बाय भाऊ, हा ते आपलं तू गावाकडे घोडा आहे ना एक वरातीचं, हाय ना. ते मोकळा ठेव बरं का 8-15 दिवस. कमून लगीन ठरलंय आपलं. तू हा. येतो आईला दिलं मुकाट आणून देतो तुला. तू मिरायला मिरवणूक. हा मला काय आलं ते आपल्या गावात एक जण भेटला. हा तिने मला पुरीच फोटो दाखवला त्यांना स्थळ आहे. हा अशी चिकनी पोरगी आहे ना नुसता देखतेच राहिला. अयो आणि तो म्हणला ती पुरीची आई बापाची परिस्थिती नाही, हा. मोलमजुरी करते सगळं तुम्हीच करून घ्या. मग मग आता तुमचा घोडा हा ते सागर भाऊ जाधव नाही केडगाववाले, हा त्यांची बग्गी हा आणि ते श्री धाडगे आणि ते वाचतात हा त्यांचं एक डीजे राजयोगी डीजे तिकडून तिकडून डीजे 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 होय. मला वाटलं सणाय तापा. नाही नाही, मग ते डीजे लावतो. हा ती बग्गी तुमचा घोडा हा आणि आपल्याला फायनान्सर बी भेटलेलं आहे. कोण? चेअरमन म्हणले देतो व्याज आणि पैसे 60,000 रुपये घेऊन जा म्हणले पतसंस्थेतून. अरे बापरे, मग तर मजाच मजा. काय तिकडेच निघलो होतो पतसंस्थेत, तुम्ही भेटले रस्त्यात बरं झालं. हा हा तुम्ही तयारी करा आणि लग्नाला आहे ना मला लग्नाच्या आधी हे शेवयाचा भात खायला बोलवा घरी. अरे शेवाय काय तुला मस्त पैकी आमरस चपात्या तू माहिती ते तुला. हा? जाऊ मग. हा. तयारी करून अरे ठेवा. पण तुला हे गबाड सापडलं कुठं नेमकं? मला एक म्हणलं ती एक जण भेटला मला गावात, त्याच्याकडे फोटो होता पुरीचा हा. आणि मग पोरगी लय आवडली मला. अरे वा म्हणलं जाऊ दे हुंडा बिंडाने पोरगी भेटती या वयात बाद झालं. चालतंय चालतंय. येऊ का मग? आई आईला भाऊ मजा झाली या घंट्याची. हो बरं झालं तुझ्या तबाई भेटले तुम्ही. हो तुम्हाला मेहंदी येते काढता? हा मग आता आहे ना माझं लग्न आहे. काय बोलता? हा तुमचं लग्न आहे? हा खरंच? खरं ना. अरे वा, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. बरं झालं बाई. हा मला ती पोरगी दाखवली एकानी, पोरगी भारी तिच्या घरची आणणार रविवारी हा हा आणि फायनान्स पण चेअरमन करून राहिले. 60,000 रुपये दिलेत तिने मला आता पतसंस्थेतून. हा होय? हम्म. बापरे, मला तर माहितीच नाही अजून काही. मग तुम्ही काय करा मला असे दोन्ही हाताला इथपर्यंत मेहंदी काढून द्या आणि पायाला अशी इथपर्यंत. तशी नवरी काय ते गठन भाऊजी आपण इथून काढू, मी लय भारी काढणार तुम्हाला. हा हा इथून एवढीच असते नवरदेवाला. मेहंदी काढू हा. आणि ते हळद बिळद आणि ते नसतं ते हळद खिसका, मग ते माईक बिक लावून त्या म्हाताऱ्या गोळा करायच्या आणि ते सई बाई ग बाई. चालतंय चालतंय, करू ना सगळं करू आपण, जेवढे पण रीती रिवाज आहेत ना सगळ्या करू. हा सगळे करा. हा. आणि तुम्ही ना कलवरी म्हणून या, मी तुम्हाला साडी घेईन. अयो मी हा गठन भाऊजी तुमची कलर हा. आहे? चालतंय येईन की. आणि मग मी घोड्यावर बसलो आणि तुम्ही माग अशी कळशी घेऊन बसायत नाही ती नारळ आणि कळशी. कळस म्हणतात त्याला. हा ते ती हा, घेऊन हा. बसायची. चालेल चालेल. आणि हा आणि मग ते हा ते घरची वावरती ना, मग ते मांडवत आलो. हा बाळू भाऊला सांगितलं त्या वारातीच घोडा गावाकडून हा होय? आणि ते सागर भाऊ जाधवची बग्गी सांगितलेली बर बर. आणि डीजे बीजे बाकी सगळं नियोजन आहे. आचरी बिचरी एकदम भारी लावायचं. आणि मग मला ती नील पेंट फिल पेंट मेहंदीच सगळं कोण सगळं कोणते तुमचा आणायचे. मेकअप मी करते, सगळं करते मी. हा मग काय काय सामान आणायचं मला सांगा, हा. मी घेऊन येतो मी आणून लिस्ट देतो. बनवते. हा चालेल. हा येऊ का मग? बरं बरं चालतंय. गणपतीचं लग्न. सरपंच काय बाळो काम धंदे सोडून इकडे येतात नुसतं. काम धंदे करूनच चालू आहे. ते गंठन कुमार भेटले होते हॉटेलवर नाही का ते आज? हॉटेलवर. नाही काय नाही, निसता नाचत आणि आनंदात चालला होता तो. का बरं? काय कोणीतरी त्याला एक स्थळ आणलंय, म्हणला अशी पोरगी आहे देखतेच राय ना. आणि म्हणला आता माझं लग्न ठरणार. मला म्हणला तो घोडा आहे का ते मिरवणुकीला आण. दिला भाऊ, म्हणलं तुला चल तू होत असलं तर. आणि म्हणलं अरे तुला हे घबाट सापडलं कुठं? तर म्हणला चेअरमननी फायनान्स केलंय मला. म्हणजे चेअरमनच्या पैशावर लग्न करणार आहे? हा आता कोणत्या सागर भाऊची बघीन, मला म्हणला डीजेचं नियोजन करन काय काय. आता बरंच पुढे गेलंय पण. लय पुढं. आता म्हणला मी डायरेक्ट आचारीन भानगाडी सगळं तू मदत कर म्हणला. आणि मला गडगनेर खायला कोण बोलू विकास काय? म्हणला देखतेच राही ना. म्हणला आता मी खायला बघितली. नाही पण ते पुरीच्या बापाला कळवलंय का? आता काय माहित मग. ते म्हणलं गावात माणूस भेटला आणि त्याने मला पोरगी दाखवली आणि म्हणला अशी पोरगी आहे म्हणला ना, आता लगेच लग्न करून मोकळा होतो. त्याच्या माग सगळा चेअरमनच आहे. चेअरमननी पैसे दिले. आता चेअरमननी काय फुकट पैसे दिले असते का? चेअरमनचा धंदा सावकारकीचा आहे. हा. व्याजाने पैसे देणार चेअरमन.
आणि घंट्या गावात त्याचं व्याज फेडणार आहे कर्ज फेडणार आहे. कायचं मुद्दला नाही व्याज नाही त्याची अवघड बघ ते घंट्या कुठे भेटला तर घेऊन ये त्याच्याकडे. बर बर चाल काय कराय चेअरमनला घंट्याला. यहाँ का मौसम बड़ा हसी है, तुम्हें प्यार उदास तुमसे झाली मिस्टर नेल पेंट झाली मेहंदी झाली. काय म्हणतात सुजाताबाई? चेअरमन अभिनंदन. माझं अभिनंदन का बरं? गंठन भाऊजीचं लग्न आहे. घंटेचं लग्न आहे? हा अरे बापरे, ते काहीतरी म्हणत होता, जमलं काय तिचं? हा तुम्हाला नाही माहिती का? अरे बापरे, बरंच काही का असं कधी. पण जाऊ दे मला पण नाही माहिती. अचानक कसं काय झालं त्यांचं पण आहे ना मला कलोरी म्हणून त्यांनी ठेवलंय. अरे बापरे बाप, बाप. मला ना तुम्हाला सांगते लहानपणापासून लय हौस होती कलोरी बनायचं नाही का पण हा मी का? बनलेच नाही. पण आता मी घोड्यावर बसून कशी दिसन हो? आणलाय भारी गोडा. काय तुम्ही कलवरी असले, मी हत्तीच आणतो ना. अरे गंठन तुम्ही मस्त पैकी द्या. घोड्यात चालतो लग्नात. बरं जाऊ द्या ना त्यांनी ना मला एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मेकअपचं मेहंदीचं सगळं सगळं त्यांचं जेवढं वैयक्तिक असेल सगळं मीच करणार आहे. हो का? हा. अरे वा, लय भारी. मग त्यांनी डीजे पण लावला इतकं भारी ना आपण मस्त डान्स करू हा हळदीच्या अरे पण दिवशी. त्या लग्नाला आमच्या चेअरमन बाई नाही आल्या म्हणजे बाद झालं. येऊ दे की मग. अहो नाही नाही, जाऊ दे, त्यांना असं करतो मी, त्या दिवशी खूप लग्न असतील, हा. त्यांना दुसऱ्या लग्नाला पाठवून देतो. मग आपण दोघं जण जाऊ, मस्त पैकी हळदीला डान्स करू, तिथं मस्त त्या वरातीत नाचू, एकदम मजाच करू आपण. चालेल मस्त. मी मला पण अशी लई ही झाली तुम्ही कधी एकदम लई मिळतात. एक्साइटिंग व्हायला लागले, हा, एकदमच लई. भारी व्हायला, लई हर्ष मजा वायू झाला तुम्हाला. हा, मी कलोरी ना मी सोबत पण जाणार आहे त्यांच्या. त्यांच्या सोबत जाणार हा. का? मी येऊ का? कलोरा नाही चालत कलोरीच चालते. त्याला काय होतं, मी गाडीचा ड्रायव्हर बनून येतो, हा का? म्हणजे मला ते थांबता येईल, मी गाडीचा ते ड्रायव्हर. गंठन भाऊजीला विचारा मग तुम्ही. तुम्हाला काय करायचं, आपलीच गाडी फॉर्च्युनर मध्ये घंटन, आणि तुम्ही पण जाते, आमचं लग्न झालं, आपलं बी फिरणं आहे तिकडं. हा. बरं झालं पण लग्न ठरलं बरं ते. बरं बरं बरं, नक्की बरं का? आता हो. त्या दिवशी नक्की तुम्ही कॅन्सल करायचं नाही. नाही नाही आता सगळं मलाच व्हायचंय. मी चेअरमन बाईला दुसऱ्या लग्नाला पाठवून येतोच. चालेल बरं चालेल. झालं. आता हा येऊ का मग? हा या मी लिस्ट करते. हो. का सरपंच लय तातडीने बोलवलं, एक तर माझ्या मागं लगीन घाई राव. त्याच लगेच काहीवर बोलायचंय मला. हे काय नवीन नाटक सुरू केलं होतं गावात आता. लग्न आहे लग्न आहे. नाटक नाही, खरं खुरं आहे. अरे घंटे असं खरं खुरं व्हायला कोणी सोयरीक बघितली मध्यस्थी कोणी कळू दे तरी. ते आलते एक जण गावात, हा चांगले सुशिक्षित होते ते. हा त्यांनी दाखवला पोरीस फोटो मोबाईल मध्ये. मग मग पोरगी आवडली मला, एकदम भारी. अरे पण ती कुठली आहे काय करते तिचं बॅकग्राऊंड काय काही नको का माहिती. तिचे आई वडील आहे ना मोलमजुरी करते. तेवढी माहिती घेतली तू. हा आणि ते येणार आहे ना आता रविवारी. बर मग तुमची चेअरमनची गाड घालून देतो. बर. आणि तू कर्ज काय काढायला इतक्या लवकर घाई केली. हा मग ते लागणार पैसे नको का? हा, मग लग्न जमल्यावर काढलं असं ना कर्ज. हा मग ते शेरवानी आधी शिवर टाकायला लागती, तो 3 पीस. मग तू सगळं केलं का? हा डीजे बीजे वाल्याना ऍडव्हान्स द्यावा लागतो, नाही मग दुसरी सुपारी घेतील ती. अरे त्या पोरीला तू पसंत झाला पाहिजे, तुला पोरगी पसंत झाली पाहिजे. तुमचं आहे ना, तुमच्या मनातच नाही माझं लग्न व्हावं. अरे घंटे तसं नाही राव, तू ऐकत नाही राव. तू ना काही बी कोणाचं ऐकतो. त्या चेअरमनला 2 पैसे व्याज मिळासाठी चेअरमन डोक्यात भोंगा घातला असं तुझ्या. नाही नाही चेअरमनचा काही संबंध नाही. ते मी ते पोरीचे घरचे आले तुमच्याकडे आणतो, तुम्ही ना का ऐकत जा राव घंटे तू. अजिबात नाही. बरं तोपर्यंत खर्च तरी करू नको. सरपंच इथं बसले. बसा. तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं 4-4:30चा टाइम झालाय. चेअरमन चावडीत या ना. तुम्ही लय निवांत बसले, म्हणलं सरपंच निवांत दिसतेत म्हणून मारली चक्कर. तुमच्यासाठीच निवांत बसलोय मी. बोला ना. अहो त्या घंट्याला कशाला पैसे दिले तुम्ही? अहो पतसंस्था आहे माझी सरपंच. उद्या घंट्याच काय, उद्या तुम्ही जरी आले तरी तुम्हाला लोन लागत असलं तर आम्ही देणारच की हो, आमचा व्यवसाय आहे तो. आणि फिडिंग कोणत्याचं? सर घंट्या फिडीन. आता उद्या त्याचं लग्न होणार आहे, मग त्याची बायको तो कुठं कामाला जाईन आणि आमचं मोलमजुरी करून काय, पण कर्ज फेडतील ते. अहो चेअरमन तुम्हाला माहिती होते घंट्या भोळा आहे, त्याला पैसे द्यायला काही पॉईंट नाहीये. फरसान खाईन, काही चाऊमिन खाईन आणि सगळे पैसे उडून टाकीन. आता तर काय त्या मला डीजेवाला ऍडव्हान्स. अहो आता कुठं लग्न होत असतं का त्या भोळ्याचं? कोण लग्न करीत त्याच्या संग? खरं सांगू का सरपंच, तुम्हाला त्याचं लग्न व्हावं असं वाटतच नाही. झालं आलं आमच्यावरच तुम्हाला आलं. काय वाटतं माहितीये का, त्याचं लग्न झालं, उद्या त्याला बायको आली तर ती तुम्हाला जाब विचारेन, आतापर्यंत माझ्या नवऱ्याने केलेल्या कामाचा हिशोब करा, आणि तुम्हाला त्याचे लाखो रुपये द्यावे लागतील. त्यामुळं गांठ्याचं लग्न व्हावं अशी तुमची मनापासून इच्छा नाही, त्यामुळे तुमची सगळी तगमग चालू आहे. झालं का? तुम्हीच राहिले होते बोलायचं. हा. बरं झालं बोलले तुम्ही. तुम्ही एकदा आहे ना, एकदा बघा मी किती पैसे दिले त्याला. एकदा बघा तुम्ही डायरीवर लिहिलेलं आहे. ते सगळं काही असू द्या. मग आता त्याला कर्ज दिलेलं आहे आणि आम्ही ते त्याच्याकडून फेडून घेणार, तर आम्ही चलतो. आता तुम्ही ते हिशोब करा, नाही तर त्याचं बघा काय करा. करायचं.
चांगलंच फेडा तुम्ही आता. लय वायताक दिला त्या कुत्र्याने. रातभर नुसतं भोकून भोकून पार एकदम आजूबाजूची बेजार करून टाकली होती. हा? आणलं का परत ते कुत्रं नाही ना? होय ओ बाबा आणलं का नाही? नाही आणलं त्यांनी, नाही आणलं ना? नाही आणलं. गंठन शेठ खरे कुठे निघाले? जातो ना त्या तिकडं त्यांचं घरदार बघतो आणि सगळं फायनल करून येतो. आता वा. ते नाही घेण्याच्यात काही विषय नाहीचे, हा. पण तारीख बिरीख ज्यावेळेला काही मेनू बुंदी करायची, गुलाबजामुन करायची, ती दिल जमाई करायची काय वा ते. वा वा गंठन मस्त सर हा? हे बघ एक हे नंबर. एक नंबर गंठन शेट आता कसा एक नंबर. दिसतोय इकडे बघा इकडे बघा. वा कडक कडक काय दिसतंय. दिसतोय गंठन स्माइल थोडी अशी ना लांब वा थोडीशी स्माइल. आहा. काय खुश आहे जेवढे आम्ही मित्र आहे जेवढे. किती काय झालंय का नाही किती बरं वाटतं तुला आम्हाला. कोणत्या गोष्टीची कमी लागली ना आम्हाला सांग हा. गंठन पण तुझं होतं ना एवढा लय आनंद लय आनंद लय आलं झाला बघ. येऊ का हा, हा. तारीख बिरीख मुहूर्तच काढून येतो. हा, चालतंय. ये, ये. चालेल, एखादा बरं आलो मग चर्चा. आलं 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 चर्चा करू जा टाटा टाटा याच झालं रे, आपलं कसं व्हायचं. सरपंच तो गंठन झाला तिकडं नवरदेव, इकडं मला आला ना कामाचं लोड. मी रानातलं बघायचं का तिकडं हॉटेलचं बघायचं का करू तरी काय काय सांगा ना. त्या गांठ्याने एक नाकात दम आणलाय माझ्या. काय येईन ना ते घंट्याचं जमलं असेल काहीतरी येईन आता. आता काय तर सकाळीच घरी आलाय खाल्लंय आणि सांगून गेला का मी आता चाललोय सोयरीक जमूनच येतो. गरज नाही म्हणला मला कोणाची. म्हणलं तू खायला तरी कशाला आला? नाही म्हणला हॉटेलचं खाऊ खाऊ आता डायरेक्ट भाकरी कटाळा. थापून आणतो काय बायकोच्या हाताने. बळच गडंगनेर चारा म्हणतोय मला. त्या भोळ्याचं लग्न जमलं. ते लग्न जमायला गेलं आणि हे बघा येडे सांड. हा? आयला. अरे तुमचं कधी होणार? जीव द्या तुम्ही जीव. गांठ्यानी स्वतःचं लग्न जमिले, तुम्ही नुसती एवढी दाढी वाढून येडा. योग्य वेळ आणि सरपंच नाहीतरी आता यांनी थोड्यासाठी कशाला करावं. मी काय म्हणतो सगळ्यांच्या गाठी लोक देऊन तिकडे वर बांधितो. हा? यांच्या बहुतेक राक्षसाने बांधलेल्या आहेत गाठी. त्याच्यामुळे सुटता ना बहुतेक तुमच्या नशिबात हाडळीच दिसतात. नाही आता हे राहिले म्हणजे राहिले राहिलेच. सरपंच यो काय कुत्र्याच्या कळवंडीत सापडला का काय? बोल भाऊ, बसू दे रे. कुठं दंगल झाली रे? काय झालं नेमकं? ते सोयरीक फायनल करायला गेलतो. बर अहो लय टबुकेच्या टबुके माणसं होते तिथं. मध्यस्थी मध्यस्थी कायचं मध्यस्थी, ते डायरेक्ट माणसंच होती. तिघ जण, पोरगी नाही काही नाही. खिशातले पैसे बिशे काढून घेतले आणि जे निबार हाणलंय. आगा बाय 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 बाय. सांगत होतो मी हजारदा सांगितलं तुला या कुटाण्यात पडू नको पण तू ऐकशील ना म्हणा. चेअरमन हा? घ्या फेडून आता काय फेडायचं होतं तुम्हाला. आमच्या काय जात नाही. आमची मुद्दल जागेवर आहे. त्याला पैसे दिले होते, नाही फेडले त्याला उद्यापासून आपल्या गोठ्यात कामाला येणे. अहो, ते 60,000चं बंडल खिशातच होता, ते बी काढून घेतलाय. मग ते 60,000चा गेला ना तो बंडल. आता काही हरकत नाही, तुझे सगळं रेकॉर्ड कागदपत्र तुझ्या सह्या झालेले आहेत. नाही तर याला आम्ही उचलणार आणि जेलमध्ये टाकणार. काय जेलमध्ये टाकणार? काय मॉर्गेज आहे तुमच्याकडे? आम्हाला काय हिशोब कळत नाहीत का? काय मॉर्गेज बिर्गेज काहीच नाही. काय करणार आहे तुम्ही? हा, तुमच्या गोठ्यात तुमच्या जनावरांचं काम करायला घेऊन जायचं तर घेऊन जा. माझं काही म्हणणं नाहीये. नाही आम्ही सगळं मॉर्गेज वगैरे काय करायचे ते केलेले आहे. तुम्ही फक्त त्याला सांगा उद्यापासून आपल्या गोठ्यात कामाला हे काम आत्ताच कर. घेऊन जा. कर्ज फेडूस तरी ना तू त्यांच्याकडेच काम कर. ये. एकदम बरोबर. उद्या दिवस तर आराम करू द्या. काय नाही आराम बिराम का तो नाही. याला आरामाचं काम द्या. आरामाचं काम देतो. व्याजाला झोप नसते. हा. व्याज वाढत जाईन, आपलं तिकडे गोठ्यात जायचं. पाहिलं का कशा गुदगुल्या होते त्यांना? पाहिलं का? हा? पाहिलं का कशा चेअरमन हसत आहेत? हा. लगेच गोठा. घेऊन जा. आजचा दिवस गोठ्यात रोज चला, शेण टाकायचं आपल्याला. चला 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 चला. हा. हो सरपंच, सरपंच थांबा. काय झालं? तो पहिला गांठ्या तुमच्या इथे घेऊन जा बरं. असं कसं घेऊन जा? तुमचं कर्ज फेडायचं अहो, अजून. ते राहू द्या, कर्ज फेडायचं. त्यांनी ऊत आणलाय आम्हाला. काय केलं अहो, या आता? पाठ्याने काय केलं, सकाळी 20 लिटर दूध सांडून दिलं गोठ्यात. आता सांडा नका, झाली याचं चूक, हरकत नाही ना सांडले तरी. त्यांनी त्या दुधात 20 लिटर पाणी ओतलं.
गरज होती का पाणी वाचायची? आता त्या पाणी वाचल्यामुळे त्या दुधाला फॅट लागाना, एसएनएफ लागाना, डिग्री लागाना, अख्ख्या दुधाचा राडा. आपण तुम्ही त्याला सांगायचं ना टाकू नको म्हणून. तेव्हा प्रत्येक कामाला असाच घोडा लावितोय. तुम्ही आहे ना त्या तुमचा घोडा तिकडे घेऊन जावा, आम्हाला नको तो. आणि मग तुमचं कर्ज कर्ज माफी, आम्ही त्याला कर्ज माफी केली. आम्ही त्याला परत लिहून देतो बॉन्डवर की आम्ही त्याला काय आमचे 60,000 मागणार नाही. ते कागदपत्र कुठं सह्या घेतल्या असल्या तर ती फाईल माग देतो. पण हे काय बी आता आम्हाला नको. ती तुमच्याकडेच एवढ्या दिवस कशी सांभाळली तुम्ही आम्हाला माहित नाही. नाही, पण मी काय म्हणतो, आता आलायचे ते कावडा का आठवडाभर हवा पालटासाठी ठेवा बुवा. नाही नाही, त्याच्या हवा पालटीच्या नादात आम्ही आजारी पडायचो. आम्हाला दुसरीकडे जावं लागेल. ते आहे ना तुम्ही साभार परत वाटलं तर आम्ही आहे ना म्हणजे आणून घालतो. आणून घालून एखादं पाकिट देतो. पूर्वी नाही का एखादी गाय जर माग दिली तर शिफ्टी बांधावं लागत होती. म्हणजे 1,000-2,000 रुपये देऊन माग द्यावं अहो, लागत. चल तुमचा आख्याला घोडा लावून घेतला 60,000ला. नाही नाही नाही, आम्हाला आमची हाऊस झाली. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.